यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला फटका दमदार, फटका लास्ट धावा, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. षटकाराच्या साह्याने त्या धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा. षटक संपलं, एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15 धावा. चला वेळ कमी घ्या. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बघूया गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाज आता इथून मात्र वापरला जाईल. ओव्हर नंबर 2 मध्ये आता भावेश कोळी आपल्याला पाहायला मिळतात. बघा भावेश यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. स्ट्रायकिंग इनला देखील फलंदाज तयार होत. रोहित पुजारी सध्या स्ट्रायकिंग इनवरती भरपूर चर्चेतले नाव. नवी टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आज बॅटर म्हणून एक चांगली कामगिरी या खेळाडूची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आणि आज महापी गावाकडून खेळत असताना मात्र या खेळाडूने भरपूर प्रभावित केलं. असा रोहित पुजारी स्ट्रायकिंग इनवरती. शॉर्ट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, तिथे एकच धाव मिळाला आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. चला लक्ष द्या. अरुल कोळीवाडा आणि तळवडी संघ आपण तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आता टॉस केलं जाणार. गावदेवी तळवडी आणि ऐरोली कोळीवाडा असा सामना आपण बघणार आहोत. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी बघूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. या फुलचा हा बॉल गोल्डन स्पॉट वर उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतो या बॉलसाठी होत असताना राबाडा गावच्या समर्थकांकडून. आज मात्र राबाडा गावचे समर्थक मोठ्या संख्येने या मैदानाच्या अवतीभोवती गर्दी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण आज त्यांचा संघ चांगली कामगिरी करतोय. परंतु पहा रुद्र 11 महापी संघ सुद्धा काही कमी नाहीये. त्यांच्या बॅटरने सुद्धा चांगली कामगिरी दाखवलेली आहे. या वेळेला देखील फटका अप्रतिम आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. एक तेरी तो एक मेरी. या मागचा बॉल तुझा राहिला परंतु हा बॉल माझा आहे हे सिद्ध करून दाखवत असताना खेळाडू आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. रोहित पुजारी बडे मॅच के बडे खिलाडी आज मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करतात. इम्प्रेसिव्ह कामगिरी. यावेळेला बॉल पाठवलाय खाऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. 6 धावेंकरिता षटका आपल्याला पाहायला मिळतोय. बेधडक खाय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार. 28 धावा धावफलकावरती. धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. 2 आले. तिसरा येईल का?
तिसरा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतो चौकार. गोलंदाजाला सध्या घाम फोडण्याचं काम करत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित पुजारी. आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 32 धावा. अजून या षटकातील एक बॉल बाकी आहे. बघूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. कान मंत्र देत आहेत तुषार. या खेळाडूला सांगतात की तुला योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे. कमीत कमी धावा पर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमला इथून मध्ये थांबवायचं आणि पुन्हा एकदा गोलंदाज आता तयार होतील पुढचा बॉल हाताळण्यासाठी. फुल टॉस बॉल हवेत. जय आपल्याला पाहायला मिळाले. पकडला जातो झेल. विकेटचं प्रात्यक्षिक रोहित पुजारी याला दिला जातो परतीचा इशारा. वाटा पास झाला. 2 ओव्हरचा खेळ आता संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 32 धावा. चला टीम मीटिंग नको आहे. तळवली संघ गावदेवी तळवली संघ आणि ऐरोली कोळीवाडा टीमचे कॅप्टन रोहन मात्रेचा पहिलाच बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटरला शांत ठेवलाय आणि पहा इथे मात्र डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला देखील पंचांचा सिग्नल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जातात. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला पहा अतिशय सुरेख बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्वप्नातला चेंडू ड्रीम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र बॅटरला शांत ठेवलं. काय कमालीची गोलंदाजी करत असताना रोहन मात्र आज मात्र प्रत्येक जण इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना या मॅच मध्ये एक बहारदार खेळ प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा व्हाईट बॉल आहे. ICC नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक्स्ट्रा रन्स देखील आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात. बॉल पुन्हा एकदा तयार होईल. यावेळेला देखील क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा योग्य मिलाव आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि लेग बायच्या रूपाने इथून मात्र ही एक धाव आता टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 35. अजून या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत 3. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. यावेळेला देखील हो परफेक्ट यॉर्कर. मुंबईच्या भाषेमध्ये जर का म्हटलं गेलं तर बुंदा मारला खाचा आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला बॉल इथून मात्र पाहायला मिळतो. परफेक्ट यॉर्कर बॅटरला शांत ठेवलं आणि डॉट बॉल.
हो याही वेळेला बॅट्समनला बोऱ्यासारखा गरकन फिरवला आणि इथे मात्र शांत ठेवलाय. काय कमालीची गोलंदाजी, बोटांची जादू दाखवली जाते आणि इथे मात्र बॅट्समनला हा गोलंदाज डोकेदुखी ठरला. अशा पद्धतीने हा खेळाडू एक बहारदार गोलंदाजी साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये मानफ्रॉम राबाडा नावा खेळाडूचे रोहन मात्र कमी गतीचा हा बॉल, समोरच्या दिशेला फिल्डर आहेत शुभम, बॉलला पकडतील, फेकी करतील, तोपर्यंत इथून मात्र इथे धाव कंप्लीट केली जाते. ती म्हणजे एक ओव्हर नंबर बघता बघता 3-6 खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 37. या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. 37 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉल मध्ये पाहूया किती धावा जमवल्या जातील. आता ओव्हर नंबर 4 मध्ये शुभ यांना सध्या गोलंदाजी मार्गवरती आणलं जात आहे. पाहूया शुभच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. एक अफलातून क्रीडा स्पर्धा दिवा कोळीवाडा चषक कोळी बांधवांचा हा दिवा कोळीवाडा, जिथे मात्र आज संपूर्ण गाव या स्पर्धेच्या अनुषंगाने एकत्रित आला आणि प्रत्येकालाच एंटरटेनमेंट करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिवा कोळीवाडा ट्रॉफी 2025 ओव्हर नंबर 4 मध्ये शुभ यांना सध्या गोलंदाजी मार्ग वरती आणलं जात आहे आणि पाहूया शुभ यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाईल. बॉल तयार, पुढचा बॉल हाताळण्यासाठी शुभ. यावेळेला फटका मिस्टामिक शोक, बॉल हवेत, सबसे कातिल समीर पाटील पकडला जातो झेल आणि बॅट्समनला दिला जातो परतीचा इशारा. बिग विकेट गॉन. धक्का क्रमांक जर का आपण बघितलं तर दुसरा बसलेला रुद्र महापे या टीमला बॅटर होते बाद. नवीन फलंदाज जितू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पाहूया जितू यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. जितू यांना सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये इंडिया नंबर 4 मध्ये ते सध्या बॅटिंग करण्यासाठी दाखल होतात. शुभ पहा पहिलाच बॉल हाताळत असताना त्यांनी आपल्या टीमला इथून मात्र विकेट मिळवून दिली आणि योग्य टप्प्यावरती खरं तर हा बॉल त्यांनी हाताळला. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा पुढचा बॉल. शुभ मात्र तयार झाला. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा संधी मिळेल गोलंदाजाला. जय आपल्याला पाहायला मिळाले. आणखीन एक विकेट गॉन. धक्का क्रमांक 3. तू चल मी तो आया, तू पुढे चल मी लगेचच मागून आलो, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते महापी या संघाची. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक अद्याप आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि ही पहिली विकेट हॅट्रिक हा खेळाडू इथून मात्र कंप्लीट करेल का. काय गोलंदाजी केली जाते शुभ. विकेट हॅट्रिकची संधी पाहूया. विकेट हॅट्रिक इथून मात्र कंप्लीट केली जाईल का. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते डेथ ओव्हर मध्ये, म्हणजे हाणामारीचं षटक आहे, परंतु या डेथ ओव्हर मध्ये खरं तर फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम करतो हा खेळाडू. अफलातून गोलंदाजी साकारत असताना शुभ मानफ्राम गावदेवी राबाडा या संघाला रिप्रेझेंट करत असताना या खेळाडूला आज प्रभावित केलं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विसावला. लेफ्ट हँडर बॅटर शमशान समशेत. यावेळेला पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये, तिथे मात्र एकदा जरूर पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. 38 धावा धावफलकावरती.
38 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. अजूनही विकेट हॅट्रिकची खरं तर संधी होती परंतु ती संधी गमावली. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. यावेळेला देखील सॉफ्ट हँडेडने फक्त या बॉलला दिशा दिली. एक धाव कंप्लीट झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर दाखवला. डायरेक्ट हिट जर झाली असते तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. या एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि रन्स आपण बघतो आहे 39 धावा 39 रन्स 39 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. चला गावदेवी तळवली आणि ऐरोली कोळीवाडा दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित असतील चला या लवकरात लवकर टॉस साठी. आता या नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. चला टॉस साठी यायचं आहे. आपण आता टॉस करणार आहोत या नेक्स्ट मॅचचा. गावदेवी तळवली आणि त्यांच्या अगेन्स्ट ऐरोली कोळीवाडा असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल तयार होतोय. गुल्ले स्पॉट वरून एक बोलणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर बॅटरला शांत ठेवलं आणि डॉट बॉलची सांगता आपण बघतोय. काय गोलंदाजी केली जाते. जबरदस्त गोलंदाजी. डेथ ओव्हर मध्ये खऱ्या अर्थाने इम्प्रेसिव्ह कामगिरी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली. 39 धावा धावफलकावरती अब तक बॅटिंग करणाऱ्या रुद्र 11 महापे या टीमच्या बॉल तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. याही वेळेला काय कमालीची गोलंदाजी केली जाते आणि एक धाव आता कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 40 धावा आणि विजयासाठी 41 धावांचं लक्ष्य. पहिल्या डावाचा खेळ संपला. टॉससाठी लवकरात लवकर या ऐरोली कोळीवाडा आणि गावदेवी तळवली. चला टॉस साठी या शेवटचा कॉलम. पियुष खरं तर शिपिंगचे आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम पियुष. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि खरं तर आमचे एक उत्तम कम्प्युटर ऑपरेटर मोठ्या नावाने तसं खरं तर प्रसिद्ध आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चला प्लीज कळकळीची विनंती. टॉस साठी कॅप्टन या. तळवली टीमचे कॅप्टन गावदेवी तळवली टीमचे कॅप्टन. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे. आणि ऐरोली कोळीवाडा टीमचे कॅप्टन आपण सुद्धा यायचं. पहिली सलामीची गोडजोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 22 आणि त्यांच्या सोबतीनं शुभम यांना सध्या आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये जात असताना बघूया त्यांच्या माध्यमातून या 41 धावांच्या लक्ष्याचा आता इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार हे देखील बघायचं. चला वेळ कमी घ्या.
कळकळीची विनंती आहे टॉससाठी या तळवली टीमची कॅप्टन आणि ऐरोली टीमची कॅप्टन हा शेवटचा कॉल आहे. धावांचं लक्ष बघूया आता या लक्षाचं इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार या दोन्ही टीमच्या माध्यमातून. एका टीमला धावा डिफेंड करायच्या तर एका टीमला या धावा जमवायच्या आहेत. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 41 धावांचं लक्ष. स्ट्रायकिंगला स्मॉल डायनामिक आपल्याला पाहायला मिळतो आहे. 22 कोहली आणि नौशाहीनला शुभम पाटील दोन्ही खेळाडू जर का आपण बघितलं तर चांगले खेळाडू आहेत आणि आज मात्र त्या मैदानाच्या आतमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. चला टॉससाठी या ऐरोली संघ तळवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेला फटका फसला बॉल हवेत क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे परंतु काय ड्रॉप झाली. चला टॉससाठी टॉस आपण करणार आहोत या नेक्स्ट मॅचचा. बॉल तयार होत हुआ दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी खरं तर पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिली होती परंतु त्या ड्रॉप झाली. गोलंदाजाला फिल्डरची साथ लाभली नाही. हो स्ट्रोक चांगला आहे. वाव सुपर से ऊपर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच खडे खडे बॉलला फेकून दिलाय आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा वैयक्तिक वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये या खेळाडूने स्वतःच्या धावफलकावरती उभारल्या होत्या आणि याही मॅच मध्ये पहिला बॉल फेस करत असताना त्याच्या पाठमध्ये हा एक मोठा तडाखा आपल्याला पाहायला मिळतो आहे. याही वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. एकाच धावेवरती शांत राहावं लागतं या खेळाडूला. बॉल तयार होतो पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला हा बॉल लाईन खराब लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडल्या जातात. खरं तर दोन्ही मातब्बर संघ आहेत परंतु आज एकमेकांच्या विरोधात भेटतात लढतात. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला विषय मध्ये फटका सजवला. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने धावला तोपर्यंत फक्त एकच धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या पद्धतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. यावेळेला देखील बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे उलट्या दिशेने धावत असताना आपल्याला पाहायला मिळालंय आणि या बॉलवरती तब्बल धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्या म्हणजे झोन 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती 12 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील एक बॉल बाकी आहे. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. टेनिस बॉल क्रिकेट भरपूर उंची वाढली आहे या टेनिस बॉल क्रिकेटची आणि आज जर का आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण भारतभर हे टेनिस बॉल क्रिकेट खेळले जाते. नुकते जर का आपण बघितले तर ISPL सारखी एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली जिथं बक्षीस होते 1 करोड. माजी मुंबई संघ चॅम्पियन ठरला. यावेळेला फुलटॉस बॉल चुकीचा बॉल आणि त्यावरती मोठा प्रहार. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार
आणि पंचांचा आता सिग्नल तिथे पंच पडताळणी करतील आणि पंचांचा निर्णय आता आपल्यापर्यंत येईल. इट्स 6 रन मॅक्झिमम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. षटकाराच्या सहाय्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 18 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता 23 धावांची गरज आहे. 18 चेंडू विजयासाठी 23 धावा. चला बॉल जर हरवला असेल तर आपण दुसरा बॉल देऊ शकता. चला ऐरोली संघ टीम कॅप्टन अद्याप आले नाहीये. प्लीज लवकरात लवकर यायचं कारण तळवली टीमचं कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. जवळजवळ 15 मिनिटं झाली त्यांचं कॅप्टन इथे उपस्थित आहे. बॉल आणि 18 बॉल मध्ये आता विजयासाठी तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या आहेत. त्या म्हणजेच 23 18 चेंडू 23 धावा 23 धावा 18 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आला आहे चंदन आला गोलंदाजी मार्क वरती. आणखी एक यंगस्टर खेळाडू लेग कटर चांगला टाकतो खेळाडू. एक ओळख आहे खासियत आहे या खेळाडूची आणि तो चंदन सध्या गोलंदाजी मार्क वरती. बॉल तयार होतोय. यावेळेचा हा बॉल फटका चांगला आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एक धाव तर कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला गेला आणि टॉस जिंकलाय. ऐरोली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. निर्णय पेंडिंग आहे. लवकरात लवकर आपला डिसिजन आमच्यापर्यंत कळवायचा आहे. राज याही वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो. सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा दिवा कोळीवाडा चषक 2025 अजिंक्यदादा खेळी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेला क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न बाटची कडा जरूर घेतली होती परंतु इथे जर का आपण बघितलं तर कॅच होऊ शकली नाही. आणि या मुवमेंटला जर का आपण बघितलं तर रन्स देखील आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. म्हणजे एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाज पहा किती सुरेख गोलंदाजी करत असताना चंदन अफलातून गोलंदाजी साकारतो मैदानाच्या आतमध्ये. चंदन पुन्हा एकदा तयार झाला पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेचा हा बॉल तिथे फिल्डर आहेत. थोडीशी गफलत बॅकअपला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. या बॉलवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळाले. अशा रीतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. अजून या षटकाचे बॉल तुमच्याकडे बाकी आहेत 2. चौदा बॉल मध्ये आता 20 धावांची गरज आहे. यावेळीचा हा बॉल फटका दमदार आहे. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला स्टॉप तिथे आपल्याला पाहायला मिळतो आणि या बॉलवरती एकच धाव प्राप्त झाली आहे. तेरा बॉल आणि 13 बॉल मध्ये आता 19 धावांची गरज आहे. 13 चेंडू 19 धावा 13 चेंडू. बॉल पुन्हा एकदा तयार होतो. चंदन शॉर्ट बॉलचा वापर केलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल समीकरण बदललाय. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये आता धावा कंप्लीट करायच्या आहेत.
12 बॉल मध्ये आता 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू 13 धावा, 13 धावा 12 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? अतिशय रंगतदार स्थितीमध्ये हा सामना येऊन ठेपला. 12 बॉल मध्ये 13 धावांची गरज. चला ऐरोली टीम कॅप्टन टॉस जिंकला. निर्णय बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 13 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. अनिलचा हा बॉल तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. मिडॉनच्या रिझर्व मध्ये एक चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि या बॉलवरती रन्स आपल्याला पाहायला मिळाली नाहीये, म्हणजेच डॉट बॉल आला. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत. 2 षटकार आणि एक सिंगलची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या राबाडा या टीमला. बॉल आता पुन्हा एकदा तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेचा पुढचा बॉल. अनिलचा हा बॉल स्ट्रोक चांगलाय. बॉल चाललाय मैदानाला कापत चिरत बाउंड्री लाईनला चाटत पुसत बॉल सीमा पार. रन्स भेटतात 4. येतो शुभम पाटीलच्या बॅटमधला चौकार. किती बॉल? 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये आता 9 धावांची गरज आहे. 10 बॉल मध्ये 9 बॉल तयार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज इथून मात्र तयार होतोय. पाहूया आता हा बॉल अनिलच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. शॉर्टबॉलचा वापर केला तिथे मात्र थोडासा हा बॉल गिरकी घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि एका धावेवरती आता संयम दाखवावा लागतो. येणारे बॉल 9 आणि 9 बॉल मध्ये आता विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 2 चौकार किंवा 1 षटकार आणि 2 सिंगल देखील तुम्ही घेऊ शकता या मॅच मध्ये. पाहूया काय घडतं. 9 बॉल मध्ये 8 बॉल तयार झाला. यावेळेला ही लाईन चांगली होती. हा टप्पा चांगला होता. स्ट्रॉंग अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. काय बॉल हाताळला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. बॉल टू रन समीकरण आपल्याला पाहायला मिळते. पाहूया काय घडणार या मॅच मध्ये. एका साईडला गावदेवी राबाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो तर दुसऱ्या साईडला रुद्र इलेव्हन महाप्या संघ आपण बघतोय. 8 बॉल मध्ये 8 धावांची गरज. फुल टच बॉल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या बॉल वरती आता धावा प्राप्त झाल्या 6. चुकीचा बॉल त्यावरती केला प्रहार आणि 6 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या. आता विजयासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. येणाऱ्या 7 बॉल मध्ये 7 चेंडू 2 धावा 2 धावा 7 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये? 7 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. बॉलर मात्र पुन्हा एकदा तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्यासाठी. आणखीन एक हेलिकॉप्टर. बॉलर किती असून दे चॅप्टर 1 नंबर भावेश कोहलीचा हेलिकॉप्टर आणि या बॉलवरती 6 धावा. षटकाराच्या साहाय्याने सामना जिंकलाय. अभिनंदन. वेल प्लेड. गावदेवी राबाडा संघ या स्पर्धेमध्ये 2रा विजय मिळवतोय. हालक बालक देऊयात रुद्र इलेव्हन महापी या टीमला. आज मात्र संपूर्ण गावाला एकत्रित आणणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिवा कोळीवाडा चषक आणि या स्पर्धेमध्ये गावदेवी राबाडा असा गाड्या 2 सामने जिंकलेले आहेत. वेल प्लेड. या मैदानावरती आपण ठीक 4 वाजता उपस्थित राहायचं. गावदेवी राबाडा संघ. चला ऐरोली कोळीवाडा टीम टॉस जिंकला. निर्णय